नमस्कार, प्रेम दिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर आज आपण कांदा भजी बनवूया। चला तर कांदा भजी कशी बनवायची आपण बघूया। तर कांदा भजी बनवण्यासाठी मी 5-6 कांदे घेतलेले आणि ते असे लांब लांब चिरून घेतले। लांब लांब चिरून झाल्यावर त्याचे एक एक लेयर असे सुट्टे करून घेतलेत कांद्याचे। हे बघू शकता तुम्ही। तर आता आपण याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालूया। आधी मीठ बेताचंच घालायचं, अंदाजाने घ्या। हे बघा, हे 1 चमचा मी मीठ घेते, त्याच्यात टाकले कांद्यामध्ये आणि कांद्याला चांगलं असं हाताने मिक्स करून घ्यायचं। म्हणजे मीठ टाकल्याने कांद्याला पाणी सुटतं आणि जे आपण पीठ भिजवणार आहे ना, याच्यात आपण पाणी एकही थेंब टाकणार नाही। कांदा भजीत पाणी टाकलं जात नाही एकही थेंब, म्हणून मीठ कांद्याला चांगलं चोळून घेतलं की कांदा पाणी सोडतो। ठीक आहे, आता हे बघा, हे मी चांगले चोळून घेतले, बघू शकता तुम्ही। आता याच्यामध्ये ओवा घालूया आपण। हा अंदाजे ओवा घेतलाय, छोटा चमचा आहे। त्याला मी चांगलं हातावर असा चोळून घालायचा, जेणेकरून याचा स्वाद ह्या कांदा भजीमध्ये येईल। ठीक आहे, आता याच्यामध्ये घालूया आपण लाल तिखट। लाल तिखट 1 चमचा घातलाय मी आणि थोडीशी हळद घालायची। हळद तशी घालायची नाही, नाहीतर मग तेलाला भजी तळताना ना असा फेस येतो एक प्रकारचा, पण मी थोडीशी अशी हळद घातली। ठीक आहे, आणि आता हे 2 चमचे तांदळाचं पीठ घालते। हे बघा, आणि 4 चमचे बेसन पीठ। जर लागलं तर आपण नंतर घेऊया। असं थोडं थोडं करून त्याला चांगलं आपल्या हाताने असं मळून घ्यायचं। एकदम सगळं पीठ टाकून द्यायचं नाही आणि भरपूर असं बेसन पीठ पण टाकायचं नाही। कांदा जास्ती पाहिजे आणि बेसन कमी। जेवढं या मीठ आपण टाकले ना कांद्यामध्ये, त्याच्यापासून पाणी सुटले। जेवढं पाणी कांदा शोषून घेतो ना बेसन, तेवढंच टाकायचं आपल्याला। ठीक आहे, हे बघा, खूप असं जास्ती नाही टाकायचं, नाहीतर जास्ती बेसन टाकलं ना भजी चिवट होतात आणि अशी कडक आणि अशी दाटल्यासारखे होतात। आता मला असं वाटतं याला थोडंसं अजून थोडंसं पीठ हवंय, तर मी 1 चमचा घेते अजून पीठ आणि एवढा पुरेसं आहे। तर आता हे मस्त असे आपल्या हाताने चांगले चोळून घ्यायचं। आता एकीकडे मी तेल तापायला ठेवलं, इथे तेल तापेपर्यंत याला आपण मस्त चोळून घेऊ। मस्त मिक्स झालेला आहे, आता बघू शकताय तुम्ही। मसाला पूर्ण असा या कांद्यामध्ये मिक्स झाला आहे, बेसन, ओवा, लाल तिखट वगैरे हे सगळं। ठीक आहे, आता इथं मी तेल तापायला ठेवले ना, याच्यातले आपण ना कडकडीत असं 2 चमचे तेल याच्यावर टाकायचं। ठीक आहे, ते तेल कडकडीत टाकल्याने काय होईल ना, आपल्या भजीला एक कुरकुरीतपणा येईल आणि ते असे दाटसर असे होणार नाही। आता आपण हाताने मिक्स करून घेऊया चांगलं। अशा प्रकारे पीठ भिजलं पाहिजे। बघा, मस्त असं मी बघू शकता, म्हणजे असे पटापट पडत आहेत। ठीक आहे, तर आता आपण भजी करून घेऊया लगेचच। हे बघा, अशी भजी म्हणजे असं गोळा वगैरे करत नाही बसायचं, आपल्या हाताला येईल तशी आपण टाकून द्यायची आणि एकदम फास्ट गॅसवर करायची नाही, स्लो गॅसवर करायची, नाहीतर भजी वरून करपतात आणि आतमध्ये कच्चेच राहतात। आपल्याला असं वाटतं की तळले म्हणून, पण आतमध्ये ते कच्चेच राहतात। अशी सोडायची भजी। काही लोक याला खेकडा भजी पण म्हणतात, कारण ही अशी आपण सोडतो ना तर अशी खेकड्यासारख्याचे हे दिसतं, म्हणून खेकडा भजी पण म्हणतात। हे मस्त आता कुरकुरीत, आता पाऊस चालू आहे ना, तर मस्त आपण आता हे कांदा भजी आणि चहा असा हा आजचा आमचा घरचा बेत।
तर तेल मस्त कडकडीत तापलं होतं, तुम्ही बघू शकता. हे बघा, आता मी याला पलटून घेते. ठीक आहे, आता आपण याला स्लोच गॅसवर चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे. सगळी भाजी पलटून घेतली. हे बघा, मस्त आपली कांदा भजी, अशी कुरकुरीत कांदा भजी आता बनणार आहे, चटपटीत. आता कांदा भजी आतमधून तळून झाले असले कसं कळायचं, तर हे बुडबुडे आहेत ना, हे असे कमी व्हायला लागतात. तेलाचे जे बुडबुडे आहेत ते बघू शकता तुम्ही. हे जर कमी झाले असे की समजायचं की आपली कांदा भजी रेडी, म्हणजे तळून झालेले आहेत. ठीक आहे, हे बघा. आणि याला कलर पण मस्त आला आहे असा. तर अजून आपण 1-2 मिनटं थांबूया. तर आता ही आपली भजी मस्त तळून झाली आहे, कांदा भजी. आता आपण काढून घेऊया. पण ही भजी परत एकदा पहिल्यासारखी, पहिली भजी कशी उलटून घेतलेली तशीच ही पण उलटून घेऊया. गॅस थोडासा फास्ट केलाय मी. आणि परत 5 मिनिटांनी परत स्लो करायचा. स्लो गॅसवरच तळायचे. एकदा फास्ट करायचा, एकदा स्लो करायचा. ठीक आहे, आपली भजी मस्त कुरकुरीत आणि छान झालेले. आता मी गॅस बंद करते आणि हे सगळे काढून घेते. गॅस जर चालू ठेवला ना तर तेल गरम असतं आणि ते खूप लाल होते. बघू शकता किती छान तळलेले गेले आहेत मस्त. आता आपण हे सगळे काढून घेऊया. कांदा भजी बरोबर ना ह्या मी मिरच्या घेतल्यात 5-6 आणि याला चीर मारून घेतली अशी. बघू शकता, याला अशा चीरामध्ये टाकूया म्हणजे त्या अंगावर पण येणार नाही आणि तडतडाच्या उडणार पण. बस तुम्हाला ऐकवते बघा कसा कुरकुरीत येतो. हे बघा, आणि मी याचं प्रमाण कमीच केले. आम्ही दोघीच आहोत, त्याच्यासाठी दोघींना खाण्यासाठी मी जेवढे आम्हाला पाहिजे होते तेवढेच केले. पण एकदम छान आणि अप्रतिम झालेले ही आपली कांदा भजीची रेसिपी. मस्त. याच्यात काय कुठले जास्त मसाले पडत नाही, जास्त हळद टाकायची नाही. हळद टाकली तर टाकायची नाही, तर एखादी चिमूटभरच टाकायची, जास्त हळद टाकायची नाही. हळदीने काय होतं ना तेलामध्ये फेस होतं. आणि सोडा पण टाकला ना तर सोड्याने सुद्धा तळताना फेस येतो कढाईमध्ये. अशा प्रकारे मी ही कांदा भजी ही रेसिपी तुम्हाला दाखवली. कांदा भजीची जर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय.